हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं आज वेगवेगळ्या ठिकाणी 3 अपघात झालेत. यातील हुपरी पोलीस ठाण्यासमोरच झालेल्या अपघातात चारचाकी वाहनानं मोटरसायकलला धडक दिल्यानं कुमार अनंत कुलकर्णी हे गंभीर जखमी झालेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला सीपीआरमध्ये पाठवण्यात आलंय. जवाहर साखर कारखाना चौपाटीसमोर 2 मोटरसायकलींची धडक झाल्यानं युवराज जाधव आणि ओंकार जाधव हे जखमी झालेत. अंबाबाई देवालय कमानीसमोर झालेल्या अपघातात स्मिता चंद्रकांत पाटील या 32 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कागलहून हुपरीला आलेली बस नवीन बसस्थानकातून जुन्या बसस्थानकात येत असताना एसटीचा ब्रेक फेल झाला. याचवेळी समोरून येणाऱ्या मोटरसायकलला एसटीनं धडक दिल्यानं त्यावरील चालक आणि मागं बसलेल्या स्मिता पाटील या खाली पडल्या. यामध्ये स्मिता पाटील यांच्या डोक्याला जोरदार मार लागून त्या जागीच ठार झाल्या. तर जखमी मोटरसायकल चालक वैभव रावसाहेब जाधव यांना कोल्हापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलंय. याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात एसटी चालक विनायक दिनकर चौगुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या वेगवेगळ्या अपघातात इंगळीतील स्मिता पाटील या मयत झाल्या, तर कुमार अनंत कुलकर्णी हे गंभीर जखमी झाल्यानं इंगळी गावात हळहळ व्यक्त केली जाते.